दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण बरेचदा अशी काही उदाहरणं वाचतो किंवा आपण स्वतः बघतो की आजारी मनुष्याला डॉक्टर कुठेतरी हवा पालट करायला वेगळ्या ठिकाणी जाऊन राहायला सांगतात. आता समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसाला दमा असेल तर मग त्याला थंड हवेच्या ठिकाणाहून त्याला एखादे जे गरम हवेचं ठिकाण असेल, ज्या ठिकाणी थोडीफार उष्णता असते, अशा ठिकाणी ते त्याला जायला सांगतात. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. अनेक प्रकारची औषधं निर्माण झालेली आहेत, तयार केलेली गेलेली आहेत. अनेक इन्स्ट्रुमेंट्स तयार केली गेलेली आहे. परंतु तरीही कधी कधी डॉक्टर असं सांगतात की आता सर्व तुम्ही देवावर सोपवा, औषधांचा काही उपयोग होणार नाही. शेवटी मरण जे आहे हे सर्वांना अटळ आहे. एक दिवस सर्वांना मरायचं आहे. आपले जीवन आपण जगत असताना आपण त्यामध्ये अनेक बदल करतो. जीवन जगण्याची पद्धत बदल करतो, सवयी बदलतो, परंतु आपल्याला मरण कधीही कोणालाही बदलता येत नाही. मरण हे पहिल्यापासून आहे. जेव्हा जगात पाप आलं त्यावेळेस मरणसुद्धा आलं. बघा, आपण छोटे छोटे वचनं काही बघूया की रोमकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय 23वा वचन काय म्हणतं बघा. रोमन्स चॅप्टर 6 अँड वर्स 23. वचन असं म्हणतं की पापाचे वेतन मरण आहे. शेवटी मनुष्य हा पापी आहे आणि त्याचं जे वेतन आहे, त्याचा जो परिणाम आहे हा मरण आहे. रोमकरास पत्र 3 अध्याय 23वा वचन काय म्हणतं आपण बघू. रोमन्स चॅप्टर 3 अँड वर्स 23. ह्यामध्ये म्हणतात की सर्वांनी पाप केले आहे. सर्वांनी पाप केले आहे. त्यानंतर पूर्ण मानवजातच पापी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पाप केलं आहे, त्यामुळे मरण जे आहे हे अटळ आहे. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 27वा वचन काय म्हणतं बघा. हिब्रूज चॅप्टर 9 अँड वर्स 27. मनुष्याला एकदाच मरण, त्यानंतर न्याय नेमून ठेवला आहे. आपल्याला एकदाच मरण आहे, पुनर्जन्म नाही. एकदाच मरण आहे आणि मग आपल्याला न्याय आहे. त्या न्यायानंतर सर्व काही होणार आहे. म्हणून आपण आपले जीवन जे आहे हे जगण्याचा एक दृष्टिकोन आपण तयार करून ठेवा की जीवन आहे, मरणसुद्धा आहे. हे एक आपला दृष्टिकोन समोर ठेवा. मरण नकोच असा विचार करून कधी चालणार नाही. हे जीवन आहे, ह्यानंतर मरण आहे आणि मग न्याय आहे. जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला मरण जे आहे हे जीवन आहे. जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यासाठी मरण जे आहे हा एक शोक आहे, एक दुःख आहे की जीवन संपून गेलेलं आहे. पण विश्वासणाऱ्यांसाठी मरण जे आहे हे एक प्रकारचा गौरव आहे. आपण त्या देवाबरोबर आपण संगती राहणार आहोत. मरण हे जीवनाचं जरी शेवट असलं तरी सार्वकालिक जीवनाचा हा प्रारंभ आहे. ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 29वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 5 अँड वर्स 29. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.